पुढचा विभाग राज्यशास्त्र, भारत आणि जग. राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण आपल्या राजकीय जीवनाचा अभ्यास करणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण भारताचे जगाशी असणारे संबंध आणि महत्त्वाच्या जागतिक समस्या समजून घेणार आहोत. पाठ पहिला, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी आणि सोयीसुविधांसाठी समाजातल्या व्यक्ती, संस्था यांच्यावर अवलंबून असतो. म्हणजेच आपलं सामाजिक जीवन परस्परांवर अवलंबून असतं आणि त्यासाठी एकमेकांचं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं. हे जसं व्यक्ती आणि समाजाच्या बाबतीत खरं आहे, तसंच वेगवेगळ्या राष्ट्रांच्या बाबतीत सुद्धा खरं आहे. भारतासारखेच जगात अनेक स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यात सातत्याने काहीतरी देवाणघेवाण चाललेली असते आणि व्यवहार पण होत असतात. या सर्व स्वतंत्र आणि सार्वभौम देशांची मिळून जी व्यवस्था तयार होते त्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय व्यवस्था. आता आपण तिची काही वैशिष्ट्ये बघूया. परस्परावलंबन. राष्ट्र कितीही मोठं असू दे, समृद्ध असू दे, ते कधीच सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण असत नाही. म्हणजे मोठ्या राष्ट्रांना सुद्धा इतर छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं. हे आहे परस्परावलंबन. परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी, त्याचप्रमाणे इतर राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत ह्याचं जे निश्चित धोरण ठरवतं त्याला म्हणायचं परराष्ट्र धोरण. आपण आज ज्या जगात राहतोय ते अनेक घडामोडींमधून आकाराला आलं आहे आणि म्हणून आजचं जग समजावून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जायला पाहिजे. मागच्या शतकामध्ये 2 महायुद्ध झाली. ह्या खूप महत्त्वाच्या घटना होत्या. त्यांच्यामुळे जग बदललं. तर आता या महायुद्धांमुळे आणखी काय झालं हे पहिल्यांदा बघूया. पहिलं महायुद्ध झालं 1914 ते 1918च्या कालावधीमध्ये. यात युरोप खंडातले महत्त्वाचे देश सामील होते आणि एकूणच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये युरोपला फार महत्त्व होतं. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी झाली आणि युद्धात सहभागी झालेल्या सगळ्या राष्ट्रांना खूपच आर्थिक नुकसान सोसावं लागलं. त्यामुळे जिंकलेल्या आणि हरलेल्या सगळ्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था पार कोसळून गेल्या. आता असं युद्ध पुन्हा व्हायला नको म्हणून काय उपाययोजना करायची असं सगळ्या राष्ट्रांना जेव्हा वाटायला लागलं, त्यातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. त्याची मुख्य जबाबदारी म्हणजे युद्ध टाळणं. पहिलं महायुद्ध संपल्यावर युरोपात आणि युरोपाच्या बाहेर खूप महत्त्वाचे बदल घडून आले. नवीन राष्ट्र अस्तित्वात आली. युरोपमधल्या अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती होत्या. त्यामध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी जरी राष्ट्रसंघ निर्माण झाला तरी त्यांना काही युद्ध थोपवण्यात यश आलं नाही. जर्मनी, इटली, स्पेन अशा देशांमध्ये हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे दुसरं महायुद्ध झालं. दुसरं महायुद्ध 1939 ते 1945च्या कालावधीत झालेलं हे दुसरं महायुद्ध अधिक संहारक होतं. या युद्धामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आणि जी राष्ट्र या युद्धात सहभागी होती त्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग होता आणि त्यांनी अणुबॉम्बची निर्मिती केली होती. युद्ध संपवण्यासाठी त्यांनी जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि मग दुसरं महायुद्ध संपलं. परंतु त्यानंतर ज्या महत्त्वाच्या घडामोडी सुरू झाल्या त्यातली घडामोड म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात. आता आपण शीतयुद्ध म्हणजे काय बघूया. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन युद्ध संपल्या संपल्या एकमेकांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातलं जे सहकार्य होतं ती जागा आता स्पर्धेने घेतली. जवळजवळ 40 ते 50 वर्ष या देशांमध्ये उघड युद्ध झालं नाही, पण युद्धाचा भडका कधी पण उडू शकेल असा तणाव त्यांच्यामध्ये होता. म्हणून याला म्हणायचं शीतयुद्ध. या काळात अमेरिका तर महासत्ता होती, पण सोव्हिएत युनियनने अण्वस्त्रांची निर्मिती केली आणि स्वतः महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच शीतयुद्ध सुरू झालं.
या शीतयुद्धाचे परिणाम म्हणजे एक लष्करी संघटनांची निर्मिती झाली. लष्करी संघटनांमध्ये सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या महासत्तांनी घेतल्या. नाटो ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखालची लष्करी संघटना होती, तर वॉर्सा करार ही सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखालची लष्करी संघटना होती. 2 म्हणजे जगाचं द्विध्रुवीकरण. शीतयुद्ध काळात जगातले बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले. राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी म्हणजेच द्विध्रुवीकरण. यामुळेच शीतयुद्धाचा आवाका पण वाढला आणि तणाव सुद्धा वाढला. शस्त्रास्त्र स्पर्धा. एकमेकांना शह देण्यासाठी महासत्ता फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करायला लागल्या. पण त्यामुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव त्यांना झाली आणि मग शस्त्रास्त्र नियंत्रणाचे प्रयत्न सुद्धा याच काळात झाले. प्रादेशिक संघटनांची निर्मिती. महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी एकमेकांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळ्यांवर संघटना निर्माण केल्या. युरोपमधल्या देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला, तर आग्नेय आशियाई देश म्हणजे सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स यांनी आसियान ही संघटना निर्माण केली. अलिप्ततावाद. शीतयुद्ध सुरू झाल्यावर एकीकडे जगाचं द्विध्रुवीकरण झालं, पण त्याचबरोबर काही देशांना या महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचंच नव्हतं. मग त्यांनी या स्पर्धेपासून बाजूला राहण्याचं जे धोरण स्वीकारलं त्याला म्हणायचं अलिप्ततावाद. अलिप्ततावादी चळवळ. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका खंडातल्या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततेच्या विचारांना पाठिंबा दिला. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नकुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात 1961 पासून झाली. अलिप्ततावादी चळवळीनं वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद यांना विरोध केला आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शीतयुद्ध आज जरी संपुष्टात आलं तरी या चळवळीचं महत्त्व कमी झालं नाही. या चळवळींनी अल्प विकसित राष्ट्रांना एकत्र येण्यासाठी प्रेरित केलं. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवायला प्रोत्साहन दिलं. गरीब आणि अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणाने मांडल्या आणि एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी केली. शीतयुद्धाची अखेर. 1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेलं शीतयुद्ध नंतर संपुष्टात आलं, ही एक महत्त्वाची घटना. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या. एक म्हणजे सोव्हिएत युनियननी राज्याचे अर्थव्यवस्थेवरचं नियंत्रण शिथिल केलं. सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पुनर्रचना आणि खुलेपणा ही धोरणं अंमलात आणली आणि माध्यमांवरील नियंत्रण कमी झालं. लोकशाहीकरणाला चालना मिळाली. 3. पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही आणि लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्या म्हणून तिथल्या राजवटी बदलल्या. आणि 4. सोव्हिएत युनियनचं विघटन होऊन जी नवीन राष्ट्र निर्माण झाली त्यामध्ये रशिया हा सोव्हिएत युनियनमधला सर्वात मोठा देश होता. आता शीतयुद्धानंतरचं जग. सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर जागतिक राजकारणात महत्त्वाचे बदल घडून आले. जागतिक राजकारणात अमेरिका ही एकच महासत्ता उरली. राष्ट्रांमधील व्यापार आणि आर्थिक संबंध वाढायला अनुकूल वातावरण निर्माण झालं. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य द्यायचं ठरवल्याने अन्य राष्ट्रांना मदत करायची कल्पना मागं पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न यायला लागले. संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. त्यांना शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता या गोष्टींना जागतिक स्वरूप प्राप्त झालं. आता जागतिकीकरण म्हणजे नक्की काय? तर शीतयुद्धानंतर व्यापार आणि आर्थिक संबंधात खुलेपणा आला आणि भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचं जगभर संचरण व्हायला लागलं. लोकांमध्ये कल्पनांची देवाणघेवाण वाढली. देशाच्या सीमारेषांना पूर्वीसारखं महत्त्व राहिलं नाही. याला म्हणायचं जागतिकीकरण.
ह्याचे काही फायदे झाले तसेच तोटे झाले. फायदे म्हणजे व्यापार वाढला, बाजारपेठांमध्ये मुबलकता आली. पण तोटा म्हणजे गरीब आणि श्रीमंत राष्ट्रांमधील दरी कमी झाली नाही.